ज्यांनी आपलं या देशासाठी समर्पण केलं, प्राणाची आहुती दिली आणि आज त्यांच्या या त्यागाला, समर्पणाला स्मरण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि त्या प्रित्यर्थ या ठिकाणी त्यांचा एक प्रेरणादायी पुतळा उभारलेला आहे, प्रस्थापित केलेला आहे। एका सैनिकाला दोन परिवार असतात, एक त्याचा परिवार ज्यांनी त्याचं पालन पोषण केलेलं असतं आणि दुसरं त्याचा परिवार म्हणजे ज्या युनिटमध्ये, या रेजिमेंटमध्ये त्यांनी नोकरी केलेली असते आणि आम्ही सुद्धा त्याच्याच परिवाराचे आहोत। एक सैनिक आपल्या घरी 2 महिन्यासाठी येतो, परंतु आमच्यासोबत तो 10 महिने राहतो, वर्षातले 10 महिने आमच्यासोबत तो होतो आणि म्हणून आमच्या परिवाराचाच एक सदस्य शहीद झालेला आहे आणि त्याला श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी या ठिकाणी जे सिद्धी सैनिक सेवा संघाचे सदस्य उपस्थित झालेले आहेत। सैनिक समर्पण करतो, या देशासाठी आपले प्राण देतो, त्याचा त्याग हा असीम असतो आणि ते देण्यापाठीमागचा उद्देश फक्त एकच असतो की तुम्ही आम्ही या ठिकाणी सुरक्षित असावं, तुम्ही आम्ही या ठिकाणी सौंदर्याने नांदावं आणि म्हणून त्याचा तो त्याग असतो। ज्या ठिकाणाहून किशोर पारवे हे शहीद झाले त्या ठिकाणी -60 म्हणजे -60 उन्हे टेम्परेचर असतं, जिथे मुंगी सुद्धा दिसत नाही, त्या ठिकाणी सैनिक संघर्ष करत असतो आणि तो संघर्ष फक्त तुमच्या आमच्यासाठी आहे। त्याची जाण तुम्हाला असली पाहिजे, पण आपली जाण फक्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दिवशीच उफाळून निघते। ज्याप्रमाणे मागच्या वर्षी सगळ्यांनी सांगितलं की इथं जनसमुदायाचा सागर लोटलेला होता, पण हा फक्त एका दिवसापुरता त्या संवेदना, त्या सद्भावना या सैनिकाप्रती फक्त एका दिवसापुरताच असाव्यात ही शोकांतिका आहे। आज या ठिकाणी इतका मोठा पुतळा उभा केलेला आहे, पण हा परिवाराच्या माध्यमातून केलेला आहे। शासनाला, प्रशासनाला वाटलं पाहिजे त्यांच्या माध्यमातून हा पुतळा उभारला गेला पाहिजे खरं तर, कारण किती मोठा मंत्री झाला तरी तो त्याच्या तेवढ्या विभागापुरता मर्यादित असतो, पण एक शहीद जर या देशासाठी शहादत देतो तर त्या शहीदाचं नाव राष्ट्रपती भवनामध्ये सुवर्ण अक्षरात लिहिलं जातं आणि त्याच्यासोबत तुमच्या गावाचं सुद्धा। आणि आज या जाफराबाद तालुक्याचं नाव या देशाच्या इतिहासात लिहिलं गेलेलं आहे। जो बहुमान तुम्हाला या शहीदामुळे मिळालेला आहे त्याचे तुम्ही ऋणी असलं पाहिजे, त्याची जाण तुम्हाला असली पाहिजे आणि त्याची परतफेड करण्यासाठी तुम्ही त्याच्या परिवाराची दखल घेतली पाहिजे, त्याच्या परिवाराचं देखभाल केली पाहिजे। एका दिवसापुरतं त्याच्या प्रति सहानुभूती वाहणं आणि नंतर त्या परिवाराला वाऱ्यावरती सोडणं हे खूप चुकीचं आहे। आणि म्हणून मी या ठिकाणी आज या युवकांना आव्हान करतोय की हा जो पुतळा आहे हा आपल्यासाठी, तुमच्या आमच्यासाठी प्रेरणा आहे। प्रेरणा काय घ्यायची आहे? देशावरती प्रेम करा, प्रेम जर करायचं असलं तर या तिरंग्यावरती करा। युवकांनी या देशावरती प्रेम केलं पाहिजे, या मातृभूमीवरती, या मातीवरती प्रेम केलं पाहिजे। हा या पुतळ्यापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे। आपण बघतो इथं दंगामस्ती करतो, आपण गुंडागर्दी, दादागिरी करतो, ती दादागिरी कामाची नाही। तुमच्या जर खरोखर ताकद असेल, हिंमत असेल तर तुम्ही सीमेवरती पठाणासोबत दादागिरी करून दाखवा, त्या बरोच्यासोबत दादागिरी करून दाखवा, 2 हात करून दाखवा, ती तुमच्याकडे दादागिरी, ती खरी तुमची ताकद। इथं तर कोणीही ताकद दाखवू शकतं। म्हणून युवकांनी त्यासाठी तयार झालं पाहिजे, युवकांनी सैन्यात जाण्यासाठी प्रेरित झालं पाहिजे आणि या देश सेवेच्या रक्षणासाठी, आपली सेवा देण्यासाठी तत्पर असलं पाहिजे, एवढं आव्हान करतो। आणि या ठिकाणी आजचा मला या अध्यक्षपदाचा बहुमान दिला त्यासाठी आपले आयोगाच्या धन्यवाद मानतो आणि यशस्वी सैनिक सेवा संघ महारेजिमेंटच्या समस्त सैनिकांच्या वतीने मी शहीद किशोर पारवे यांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय भारत, जय भारत।